शिवजी का दर्शन होगा उस दिन सफल मेरा। अरे उलट झालं ते जीवन होगा। ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये भगवंताचं दर्शन होईल तो जीवन परिपूर्णतेचा असतो। पण आपण परिपूर्णता त्याला मानत नाही। आपण परिपूर्णता कशाला मानतो तर आपल्या जीवनामध्ये एखादी लौकिक गोष्ट आपल्याला प्राप्त झाली की आपण म्हणत असतो वा काय सक्सेस माणूस आहे। पण शास्त्र त्याला सक्सेस म्हणते ज्याच्या जीवनामध्ये भगवत कृपा झाली। कारण एका देवाच्या कृपेच्या व्यतिरिक्त इतरत्र गोष्टी जर प्राप्त झाल्या तर ते जीवन परिपूर्ण आहे असं आपल्याला कधीच म्हणता येत नाही। आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंत प्राप्तीसाठी जे साधनं करावं लागतात त्या साधनाचा विचार आपण काल शिवपुराणामध्ये केलेला आहे। श्रवणम कीर्तनम स्मरणम, भगवंताची स्मरण भक्ती केली पाहिजे। जर आपल्याला घराच्या बाहेर जाताच नाही आलं तरी सुद्धा आपण भगवंताची भक्ती करू शकतो। दोनही डोळे बंद करायचे, भगवान महादेवाच्या पिंडेवर आपल्या मनातल्या मनात जल अर्पण करायचं। मनातल्या मनात भगवंताचं स्मरण करायचंय आणि मनामध्येच भगवंताच्या पिंडेवर त्या ठिकाणी जल अर्पण करत असताना मनातल्या मनातच भस्म लावायचं आहे। मनातल्या मनातच भगवंताला पुष्प अर्पण करायचे आहेत। मनातल्या मनातच त्या भगवंताची आरती करायची आहे। मनातल्या मनातच त्या भगवंताला प्रसाद चढवायचा आहे। ही एक प्रकारची मानसिक पूजा आहे। या मानसिक पूजेने भगवंत प्राप्त होतो। एकदा प्रातस्मरणीय डोंगरेजी बापू भागवत कथेमध्ये ही कथा सांगत होते आणि ही कथा सांगत असताना एका सेठजीला वाटलं वाह बहुत बढ़िया ये तो मानसिक पूजा जैसा तो कोई पूजा नहीं, क्योंकि इसमें पैसा न लागे रुपया न लागे, तो ये तो बढ़िया पूजा है। फिर वो सेठ जी रोज मानसिक पूजा करने लगे। ठाकुर जी के भक्त थे, लड्डू गोपाल जी के भक्त थे। दोनों आंख बंद कर लेते, भगवान के अंग से वस्त्र निकाल लेते मन ही मन और भगवान को पंचामृत से नहला देते। उसके बाद भगवान को मखमाली के कपड़े से पोंछते थे और पोंछने के बाद भगवान को अत्तर आदि सब कुछ लगा के बढ़िया सा भगवान का श्रृंगार करते। और भगवान का श्रृंगार करने के बाद भगवान को क्या प्रिय है तो माखन भगवान के सामने रख देते। और एक दिन ऐसा हो गया कि माखन रख दिया लेकिन मिश्री डालने की रह गई, तो सेठ जी ने एक मिश्री के डब्बे में हाथ डाल दिया मन ही मन और एक मुट्ठी भर मिश्री उस माखन में डाल दी। और बाद में सेठ जी को लगा क्योंकि सेठ जी बहुत कंजूस थे, इतनी बड़ी मिश्री गिर गई तो सेठ जी वो मिश्री उठाने लगे तो गोविंद ने हाथ पकड़ लिया। अरे भाई कौन सा सच्ची दे रहा है, तू तो मन ही मन दे रहा है। तो जिस दिन से गोविंद ने हाथ पकड़ लिया उस दिन से उस सेठ जी ने सब दुकानदारी छोड़ दी और गोविंद के भक्ति में लग गए। आज भी गोविंद की भक्ति नहीं छोड़ी उन्होंने। तो मानसिक पूजा का ये परिणाम है। हमारा मन अगर पवित्र कर दो और मन ही मन भगवान का स्मरण करो तो इसके जैसा तो कोई और भक्ति हो ही नहीं सकती। तो पहली भक्ति कही है श्रवण मनन निधिध्यासन, हे सब भक्ती करो। आणि ही भक्ती करत असताना काही नियम सांगितलेले आहेत। प्रत्येक गोष्टीला नियम आहे। आपल्याला हे दोन कान दिलेले आहेत, एका कानाने ही माणसाला ऐकता आलं असतं, मग दोन साइडला दोन का छिद्र दिले, दोन कान का दिले? एकाने मला उत्तर दिलं, म्हटले महाराज चष्मा लागल्यावर चष्मा अडकवण्यासाठी एका कानात अडकवता येत नाही ना, म्हणून दोन कान दिले। असलं काही कारण नाही आहे।
कशासाठी दोन कानं दिलेत? एकाने चांगलं ऐकायचंय, ऐकत असताना दोन्ही कानाने चांगलं ऐका, आणि वाईट जर या कानाने ऐकलं तर एकाने ऐका आणि दुसऱ्याने सोडून द्या, म्हणून दोन साईडला दोन छिद्र दिले. ते साठवून ठेवू नका, कारण ऐकलेल्या गोष्टी कधी मनामध्ये घर करतील आणि एकदा त्या गोष्टीने मनामध्ये घर केल्यानंतर कधी ती बाहेर पडेल याची काही गॅरंटी नसते. क्योंकि कहते हे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी अंतःकरणामध्ये मनामध्ये जे असतं ना ते आवरताच येत नाही आवरता. एक मित्र दुसऱ्या मित्रासोबत जात होता, नवीन लग्न झालेलं होतं त्या मित्राचं, आणि मित्राचं लग्न झाल्यानंतर तो मित्र फिरता फिरता, दोघ जण फिरता फिरता, तो ज्याचं लग्न झालं तो म्हटला माझ्या सासरवाडीला चलतो का? पहिल्यांदा चाललोय म्हटलं. तो दुसरा मित्र म्हटला येतो तुझ्या सासरवाडीला, पण कपडे नाही ना राजा चांगले. तो म्हटला तू टेन्शन घेऊ नको, तुला मी माझे कपडे देतो. हा म्हटला काही अडचण नाही तुझे, कारण लग्नामध्ये भरपूर शिवले, म्हटले माझा एक ड्रेस मी तुला देतो. म्हणून त्याला ड्रेस दिला, आणि ड्रेस दिल्यानंतर दोघंही जण बसमध्ये बसले आणि सासरवाडीला गेले. उतरल्याबरोबर सासरवाडीच्या लोकांनी रामराम केला. म्हटले पाहुणे रामराम, कधी आले? म्हटले आत्ताच उतरतोय गाडीतून. बरं बरं बरोबर, हे कोण तुमच्या सोबत? म्हटले हा माझा मित्र आहे. हा म्हटले येत नव्हता कारण याला ड्रेस नव्हता, पण त्याला मी माझा ड्रेस दिला आणि मग तो माझ्यासोबत आला. पुढे सासरवाडीमध्ये गेले. सासरेबावांनी विचारलं हे कोण? म्हटले माझे मित्र. येत नव्हते म्हटले, पण यांना मी बडच आणलं. का येत नव्हते? अहो काही नाही, यांना ड्रेस नव्हता, मी माझा ड्रेस दिला आणि माझा ड्रेस दिल्यानंतर मग हे माझ्यासोबत आले. सासूबाईने विचारलं, सासूबाईला हेच सांगितलं. त्या मित्राने कोपऱ्यात वडलं. म्हटला जिथं तिथं इज्जतीचा पंचनामा करतो, तुला काही लाज वाटते का? म्हटलं याला ड्रेस नव्हता, मी दिला. मी काय तुझ्या मागे लागलो होतो का सासरवाडीत येण्यासाठी? तू मला बडच म्हटला म्हणून मी सासरवाडीत आलो तुझ्या. तू म्हणला ड्रेस देतोय, एवढ्या वेळेस तुला बोलण्याची काय गरज आहे? असले काम करण्याची तुला काय गरज आहे? का बरं असं करतो? हे म्हटलं, हे ऐकलं, आणि हे ऐकल्यानंतर इकडे लक्ष द्या तुम्ही, काय नाही. थोडासा चक्कर आला उन्हाने, इकडे लक्ष द्या तुम्ही. बाकीचे इकडे लक्ष द्या. नाही तर वांग्यात घोडं जात. तो मित्र म्हटला आता जर परत ड्रेसचा विषय काढला ना तर विचार कर. म्हटला मित्र नाही काढणार. जेवण वगैरे झाले, सगळं झालं, आणि सगळं झाल्यानंतर मेमण्याने विचारलं, म्हटले का हो हे तुमचे कोण? म्हटले हे माझा मित्र आहे. सगळं विचार म्हटले, पण याच्या ड्रेस बद्दल विचारू नको. ते मेवणा म्हटला नेमकं यांच्या ड्रेसचा काय इतिहास आहे? म्हटले काहीच नाही, माझाच घातलाय. याचा अर्थ असा आहे, अंतःकरणात जे असतं ते किती लपवण्याचा प्रयत्न केला ना तर ते लपवल्या जात नाही. म्हणून जीवनामध्ये मन आपलं एकाग्र झालं पाहिजे. आपल्या मनामध्ये जर भगवंत असेल तर आपलं मुख भगवंताचं चिंतन करतं. आपल्या मनामध्ये जर संसार असेल तर आपण सातत्याने संसाराच्या विचारात राहतो. आपल्या मनामध्ये जर सातत्याने पैशाचा विचार असेल तर आपल्या डोक्यामध्ये सगळीकडे बँकच भरलेलं असतं. आज इकडून हे येतील, इकडून ते येतील, असे पैसे मिळतील. आपल्या मनामध्ये काय आहे याच्यावर आपल्या जीवनाची दिशा ठरते. ज्याच्या मनामध्ये भगवंत त्याचं मन मंदिर, ज्याच्या मनामध्ये लेकरं बाळ त्याचं मन म्हणजे संसार, आणि ज्याच्या मनामध्ये गुरढोर त्याचं मन म्हणजेच गोठा.
आपल्या मनाला काय बनवायचंय त्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये त्याला ठेवा. आणि म्हणून सांगितलेलं आहे की जीवनामध्ये त्या ठिकाणी मन प्रसन्न झालं पाहिजे. म्हणून मनसंधान यत आणि हे मन प्रसन्न करण्यासाठी काही नियम आहे. काय नियम आहे तर जीवनामध्ये नियम आपण जर संपादन केले तर ते जीवन परिपूर्णतेकडे गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवनामध्ये नियम कोणते करायचे आहेत तर जितासनोचित संगो स्थूले भागवती रूपे मनसंधान यद्यात. पहिलं सांगितलेलं आहे आसनाला जिंकलं पाहिजे. ज्याला मनावर कंट्रोल करायचंय त्याने आसनाला जिंकलं पाहिजे. आता आसनाला जिंकणं म्हणजे काय तर एका आसनामध्ये किमान 8 तास तरी माणसाने बसलं पाहिजे. कुछ लोग कहेंगे महाराज जी हमसे ये नहीं होता क्योंकि 3-4 घंटा कथा होती है, उसमें भी इससे कभी इधर की मांड इधर की उधर, कभी कभी ज्यादा ही टेंशन आ जाए तो पूरे पैर कथा व्यास गादी की तरफ. तुम्हारा ये तो नहीं होगा, लेकिन बात तो ऐसी है कि जब तक आसन को नहीं जीतोगे आप तब तक आपकी इंद्रिय आपके कंट्रोल में नहीं आएगी. आसनाला जिंकलं पाहिजे. जितासनो जित संगो, संग जिंकला पाहिजे. संगत संतन की कर ले, जन्म का कछु सार्थक कर ले. कहाँ से आया जाना कहा ये कछु मालूम कर ले. ओ संगत संतन की कर ले. हम कहाँ से आए, हमें जाना कहाँ है, ये अगर कहीं पता होता है तो वो सत्संग है. इसलिए संग को जिंको, संगत अच्छी की करो. संगत जर बिघडली तर जीवनामध्ये अधोगतीच प्राप्त होते. कर्णाची संगत बिघडली, परिणाम राजा होण्याची ज्यांची अवस्था होती. पांडवाचा पहिला पांडव होता, पण संगत बिघडली, मृत्यूला शरण जावं लागलं. मोठमोठ्यांची संगत बिघडली, परिणाम जीवनामध्ये दुःख प्राप्त झालं. म्हणून संगत अत्यंत महत्वाची आहे. करायचे असेल तर चांगल्याची संगत केली पाहिजे. एक दिवस मधमाशाची संगत बंबरी किड्यासोबत झाली. बंबरी पता होता आपको क्या, जो गुबरेला किडा होता है, जो जे गाईच्या शेणात वगैरे निर्माण होतात ते किडे म्हणजे बंबरीली किडे. त्या किड्याची संगत मधमाशीशी झाली आणि दोघांची संगत झाल्यानंतर तो बंबरीला किडा म्हटला, आप हमारे दोस्त हो गए तो कल हमारे घर आप आइए, पधारिए. मधमाशी म्हटले काय अडचण नाही, येते उद्या. मधमाशी दुसऱ्या दिवशी सकाळी त्या किड्याच्या घरी गेली. घराच्या जवळच गेली तर घाण वास यायला लागला. आता ज्या मधमाशाला सातत्याने मकरंद पराग सेवन करण्याची ज्याची वृत्ती आहे, जो रोज नवीन नवीन फुलामध्ये मकरंद सेवन करतो, त्याला किती सेंट घेण्याची सवय असेल. ते भयानक वाईट वास आला. ते मनोमन म्हटलं अरे 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 चुकीच्या माणसाच्या संगतीत लागलो आपण. पण जाऊ द्या, आपली संगत झाली नाही, याला याचा तरी उद्धार झाला पाहिजे. म्हणून मधमाशी आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्यानंतर त्या बंबरेली किड्याने हात जोडले, म्हटले आई हमारे यहाँ स्वागत है. आतमध्ये गेले
आणि गेल्यानंतर पाहुणचार म्हणून काय शेणाच्या गोळ्याच मधमाशीच्या समोर ठेवल्या. आता ज्याला मकरंद सेवन करण्याची ज्याची रोजची सवय आहे ते शेण नाही खात. पण अपमान कसा करावा, मित्राने आणले, पहिल्यांदा पाहुणचार केलाय म्हणून मधमाशी म्हणते आज माझा उपवास आहे, पण हे पॅकिंग करून दे, मी घरी जाऊन खाईल. पॅकिंग करून घेतली आणि मधमाशी निघाली तिथून वापस. पण वापस निघता निघता मनात विचार आला की याच्याशी आपण संगती केली, वाईट मिळालं, पण याला चांगल्या उद्धाराला कारणीभूत ठरूया म्हणून बोलू लागलेली आहे मधमाशी त्या गुबरेल्या किडाला. म्हटले उद्या तू माझ्या घरी. म्हणून दुसऱ्या दिवशी तो गुबरेला किडा त्यांच्या घरी गेला मधमाशी. जसं मधमाशीच्या घरी गेला, मधमाशीने त्या गुबरेला किडाला उचललं आणि कमळाच्या फुलामध्ये सोडून दिलं. कमळाच्या फुलामध्ये सोडल्यानंतर आता ज्याला रोज शेण खायची सवय, जर त्याला अचानक मकरांद सेवन करायला मिळाला त्याला किती आनंद होईल. तो म्हणतो मित्रा तुझी संगत केली, अरे जीवनामध्ये असलं कधीच मिळालं नाही, आज आम्हाला मिळालं. निश्चित आम्ही भाग्यवान आहोत म्हणून आपल्या भाग्याचा सराहना करतायत. अलौकिक आमचं भाग्य आहे म्हणून त्या ठिकाणी त्याच्याशी संगत केलेली आहे. बरं तेवढ्यावरही त्या संगतीचा परिणाम थांबला नाही, तर तो त्या गुबरेला किडा त्या मकरंदामध्ये इतका भुललाय की रात्र झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर कमळाचं फूल बंद झालं. ब्रह्ममुहूर्ताला ते फूल एका गोसावीजींनी तोडलं, भगवत भक्तांनी तोडलं आणि ते काशी विश्वेश्वराच्या पिंडेवर चढवलं. संगतीचा परिणाम. तेवढ्यावरही संगत संपली नाही, पुढे ऐका. काशी विश्वेश्वराच्या पिंडेवर ती फूल जेव्हा चढवलं तेव्हा विश्वनाथाच्या चरणावर चढवलेल्या फुलाला कुठेही फेकत नाही म्हणून गोसावीजींनी ते फुल भरले, ते कमळाचं फुल भरले आणि गंगेमध्ये प्रवाहित केले. तो मित्र तिथूनच म्हणतो, राजा तू माझ्या घरी माझ्याशी संगत केली तर तुला शेणाचे गोळे खायला दिले, पण राजा मी तुझ्याशी संगत केली तर तू मला भगवंताच्या डोक्यावर जाण्याची कृपा केली, तू मला गंगेमध्ये प्रवाहित केले. म्हणून मित्रा तुझे लाख उपकार आहेत, तुझे उपकार कधी विसरण्यासारखे. इसलिए संगत संत नकी करले तो जन्म का सार्थक करले. किसी के भी संगत में जाके क्या फायदा है. संगत ऐसे की करो कि जो संगत करने के बाद भगवान आपके घर में खुद आ जाए. किसी की भी संगत मत करो, कारण वाईटाची संगत सहज जरी झाली ना तरी सुद्धा त्याचे गुण आपल्यामध्ये येत असतात. एक न दारू पिणारा मित्र होता, तो दारू पिणाऱ्याची त्याची मैत्री होती. एक दिवस त्या दारू पिणाऱ्या मित्राने म्हटलं, चल ना मित्र माझ्यासोबत. तो म्हटला, राजा मी दारू पित नाही. अरे नाही, तुला दारू नाही पाजणार, फक्त माझ्यासोबत दुकानापर्यंत चल. ते म्हटलं, अरे दुकानापर्यंत जरी गेलो आणि माझ्या बापाने जर बघितलं ना तर मला मारेल. ते म्हटलं, तू दुकानाच्या अपोजिट साइडला दुसऱ्या दुकानात थांब, दुकानात येऊ नको, फक्त माझ्यासोबत चल. मित्र आहे ना तू माझा. आता मित्राचा हट्ट म्हणून त्या ठिकाणी मित्राने दुसरा मित्र त्याच्या सोबत गेला आणि तो मित्र सोबत गेल्यानंतर दारूच्या दुकानाच्या जवळ पोहोचले आणि दुकानाच्या जवळ पोहोचल्यानंतर हा मित्र म्हणतो, काय रे मित्रा, इतक्या जवळ आला आणि इतक्या जवळ आल्यानंतर माझ्यासोबत दुकानापर्यंत येणार नाही, तू घेऊ नको, फक्त कंपनी द्यायला चल. असंच आपलं मित्रत्व का रे, चल ना माझ्यासोबत. मित्र हट्ट करतो म्हणून तो त्यापासून कोणीच वाचू शकत नाही.
संगत संत नकी करले, चांगल्याची संगत करा. वाईटाची संगत आपल्या जीवनामध्ये अधोगतीशिवाय दुसरं काही प्राप्त करून देत नाही. जीवन परिपूर्णतेकडे घेऊन जायचं असेल तर चांगल्यांची संगत केली पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या मनाची दिशा भगवंताकडे कन्वर्ट करण्यासाठी हे साधनं आहेत. आणि हे साधन जिथं संगो, जिथं श्वास हो, श्वासाला जिंकलं पाहिजे. श्वासाला जिंकलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे तर माणसाच्या 4 वाण्या आहेत, परापश्चंती, मध्यमा आणि वैखरी. यातील जी मध्यमा वाणी आहे, परावाणी आहे, त्या परावाणीने जीवनामध्ये भगवंताचं भजन झालं पाहिजे. ज्या वाणीने आपण दुसऱ्याचं वाईट चिंतन करतो तीच वाणी भगवंताकडे जेव्हा लागते ना, त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये शिवतत्व प्राप्त होतं. वरून आपण बोलत असतो राम राम, कहो कसं चाललंय, चांगलं चाललंय, पण तो पुढचा माणूस त्याच्याविषयी जर आपल्या मनात वाईट असतील ना तर आपण आतल्या आत म्हणतो अरे तू माहितीये मला कसं आहे. पण वरून बोलत असताना म्हणत असतो नाही दादा चांगलं चाललंय, असं चाललंय, तसं चाललंय. म्हणजे याचा अर्थ आपली आतली वाणी जागृत आहे, पण ती वाणी वाईट विचारासाठी जागृत आहे. ज्या दिवशी ती वाणी शिवचिंतनासाठी जागृत होईल त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये शिवजी समोर येऊन उभे राहतील. या 3 असते तर संशय हा. म्हणून एक लक्षात ठेवा, 3 प्रकारचे तप आहेत, कायिक, वाचिक आणि मानसिक. शरीराने चांगलं कर्म करणं कायिक कर्म आहे, कायिक पुण्य आहे.